सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचा मस्त असा हा गोडाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. हा पदार्थ करायला खूप सोपा आहे, मऊ लुसलुशीत बनतो आणि तोंडात टाकताच विरघळतो. या नारळी पौर्णिमेला तुम्हाला जर काहीतरी वेगळं नवीन करून पाहायचं असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकायचा. तुमच्याकडे असा बारीक रवा नसेल ना, तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून मग त्या रव्याचा वापर करू शकता. आता गॅस चालू करायचा आणि फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला हा रवा रंग बदलू न देता भाजून घ्यायचा आहे. आपल्याला रव्याला असं एकसारखं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून रवा ना सर्व बाजूनी खमंग असा भाजला जाईल आणि त्याचा रंगही बदलणार नाही. रवा भाजण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिटे लागू शकतात. तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा आपला छान भाजला आहे. रव्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. मी याचा रंग बदलू न देता पहा रवा छान असा भाजून घेतला आहे. तर रवा भाजला की लगेच यामध्ये आपल्याला 1.5 वाटी दूध घालायचं आहे. एका हाताने दूध घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने या रव्याला चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे ना, त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 1.5 वाटी दूधसुद्धा मोजून घालायचं आहे, म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही. अगदी परफेक्ट आपली रेसिपी बनते. आता आपल्याला अशा गाठी मोडत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण लगेच घट्टसर व्हायला लागलं आहे. आपण दूध घातले की रव्याने पूर्ण दूध शोषून घेतले. अगदी 2 मिनिटामध्ये हा रवा घट्टसर होतो पहा. आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे. अगदी 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रव्याचं मिश्रण छान घट्टसर झालं आहे. आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी 3 ते 4 विलायची कुटून घालायची आहे. आता 1 चमचा साखर यामध्ये घालायची आहे. साखरेमुळे या रेसिपीला रंग खूप सुरेख येतो, म्हणून इथे आपण थोड्याशा साखरेचा वापर केला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घालायचा आहे. ओलं नारळ मी मिक्सरला फिरवून छान असा बारीक कीस तयार केला आहे. तुम्ही किसूनसुद्धा ओलं नारळ यामध्ये घालू शकता. आता नारळ आपल्याला ना या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमीच ठेवायची आहे. आपल्याला नारळाला खूप जास्त वेळ परतत बसायचं नाही, कारण याचा क्रंचीपणा आपल्याला तसाच ठेवायचा आहे. नारळाला जर तुमच्या खूप जास्त काळपट भाग असेल ना, तर तो काढून तुम्ही मग मिक्सरला नारळ फिरून घेऊ शकता. पण या माझ्या नारळाला पहा हलकासा ब्राऊन रंग होता, म्हणून मी त्याचा सगटच मिक्सरला हे नारळ बारीक करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता नारळ या रव्यामध्ये चांगलं मिक्स झालं आहे. आता आपल्याला या स्टेजला यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुपामुळे हा पदार्थ छान मऊ लुसलुशीत बनतो, म्हणून इथे आपण 1 चमचा साजूक तुपाचा वापर केला. आता हे तूप आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि लगेच गॅस बंद करूयात. तर तुम्ही पाहू शकता घातलेलं तूपसुद्धा या रव्यामध्ये छान मिक्स झाले. आता इथे आपलं मिश्रण तयार झाले. आता यावरती झाकण ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटे आपल्याला असंच याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण लगेच चाचणी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आहे. आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी देखील घालायचं आहे, म्हणजे जेवढी साखर आपण घेतली ना तेवढंच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि साखरेला असं सतत हलवत राहून ही साखर विरघळून घ्यायची आहे, म्हणजे ही साखर खाली लागणार नाही आणि पाण्यामध्ये लवकर विरघळेल. तर तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटानंतर ही साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली आहे आणि पाकाला छान उकळी यायला लागली आहे. असा पाक छान उकळायला लागला ना की लगेच यामध्ये आपल्याला 7 ते 8 केशर काड्या घालायच्या आहेत. केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. पण याला रंग थोडासा छान यावा म्हणून मी यामध्ये 7 ते 8 केशर काड्या घातल्यात. आता आपल्याला हा पाक ना मिडियम गॅसवरती फक्त 2 मिनिटे शिजवून घ्यायचा. या पाकाचा आपल्याला 1 किंवा 2 तार अजिबात होऊ द्यायचा नाही. फक्त पाक हाताला चिकट लागेल ना इतपतच याला आपल्याला बनवून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडासा दाटसर आपला पाक तयार झाला आहे. आपण चेक करून पाहूया. तर मी तुम्हाला दाखवते. चमच्यामध्ये पाक घेतला ना तर लगेच यामध्ये बोट घालायचं नाही. पाक खूप गरम आहे तर बोट भाजू शकतं. तर तुम्ही पाहू शकता बिलकुल या पाकाचा तार तयार होत नाही. बोटाला फक्त चिकट लागतं आहे. एक तारही याचा तयार होत नाही. फक्त आपल्याला असाच पाक तयार करून घ्यायचा आहे. यापेक्षा घट्टसर पाक झाला ना तर तुमची रेसिपी कडक बनेल. म्हणून गुलाबजामुनसारखाच आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला पाक तयार झाला आहे. आता लगेच गॅस बंद करून हा पाक साईडला ठेवून देऊयात. आता इथे रव्यालासुद्धा 5 मिनिटे झालेत आणि 5 मिनिटानंतर रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हा रवा ताटामध्ये काढून घेतला आहे. आता रव्याला मी हात लावू शकेल ना इतपत हा रवा थंड झालेला आहे. रवा तुमचा यापेक्षा गरम असेल ना तर थोडा वेळ थांबा आणि मगच त्याला मळून घ्या. तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता
रवा मी अगदी छान मळून घेतला आहे. मस्त आपलं हे पीठ तयार झालं आहे. अगदी खवा असतो ना त्याच पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला लिंबाच्या साईजचा गोळा तोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला हातावरती याचा पेढा तयार करून घ्यायचा आहे. आता याला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी याला चौकोनी आकारामध्ये बनवून घेते. तुम्ही याला गुलाबजामुनसारखं गोल बनवू शकता. सिलेंडर शेपसुद्धा याला देऊन घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता मस्त चौकोनी आकारामध्ये मी बनवून घेतलं आहे. आता राहिलेलेसुद्धा मी याच प्रकारे बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व बनवून घेतलेत. आता याला आपण लगेच तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी अगोदरच गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. याला तळताना आपल्याला तेल अगदी मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये हे सोडायचं आहे. तर तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर याला कोकोनट गुलाबजाम असं म्हणतात. तुम्ही एखादं छानसं नाव मला सुचवलं तर मला आणखी छान वाटेल. तर आता पहा 2 मिनटं तळल्यानंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे कमी गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गुलाबजामुन तळतो ना अगदी सेम प्रोसेसनं आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. हे गुलाबजाम तळताना पहा अजिबात घाई करायची नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. फुल गॅसवरती तुम्ही जर याला तळलं ना तर ते बाहेरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. त्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटानंतर याला मस्त गोल्डन असा रंग आलेला आहे. खूपच सुरेख याला रंग आला आहे पाहू शकता. असा मस्त सोनेरी रंग आला की लगेच आपण याला काढून घेऊयात. तर करायला खूप सोपे आहेत हे कोकोनट गुलाबजाम. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता राहिलेलेसुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते. आता हे तळलेले गुलाबजाम आपल्याला लगेच पाकामध्ये सोडायचे आहेत. आता गुलाबजाम तळेपर्यंत पहा पाक आपला थंड झालेला आहे. तर आपल्याला थंड पाकामध्येच याला सोडायचं आहे. गुलाबजाम गरम आणि पाकही गरम असं करायचं नाही. कुठलाही एक पदार्थ आपल्याला थंड हवा आहे. आता मी इथे दुसरी बॅचसुद्धा गुलाबजामुनची तळून घेतली आहे. हे सुद्धा आपल्याला गुलाबजाम या पाकामध्ये छान बुडवून घ्यायचे आहेत. म्हणजे सर्व गुलाबजाममध्ये पाक एकसारखा जाईल. आणि हे आपल्याला छान बुडून झाल्यानंतर अर्धा तास साईडला ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे ते छान फुलतील आणि मस्त पाक शोषून घेतील. तर अर्ध्या तासानंतर आपण लगेच चेक करूया. तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी या गुलाबजामुननं पाक शोषून घेतलेला आहे. अगदी थोडासा पाक यामध्ये शिल्लक आहे आणि गुलाबजाम पहा काय टम्म फुललेले आहेत. खूप मस्त लुसलुशीत आणि रसदार आपले इथे कोकोनट गुलाबजाम तयार झालेत. आता लगेच सर्व करूयात. तर मैत्रिणींनो पाहिलंत ना किती सोपे आहे ते करायला. या राखी पौर्णिमाला किंवा नारळी पौर्णिमाला तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मी खात्री देते घरातल्या सर्वांना खूप आवडतील. करायलाही सोपे आहेत आणि खायला तर खूपच जास्त भन्नाट लागतात. तर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.